नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, कामाच्या निमित्तानं आपण आता शहरात राहतो, पण जेव्हा आपण आपल्या मूळ गावी जातो आणि तिथचे पारंपरिक पदार्थ जेव्हा खातो ना, तेव्हा तो पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते. अगदी खरं आहे मनीषा. आणि ती मजा आणखी केव्हा वाढते जेव्हा आपण शहरात येतो आणि तो पदार्थ बनवतो आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना दिल्यानंतर त्या पदार्थावरून शेजारी विचारतात, अरे तू विदर्भातली का, किंवा अरे तू कोल्हापुरातली का. खरं सांगायचं तर ना, आपली खाद्य संस्कृती इतकी संपन्न आहे की त्या पदार्थावरून त्या जागेला ओळखही निर्माण होते आणि त्याची चव सगळ्यांना खायला पण मिळते. मला माहिती आहे, असाच एक गावाकडचा पदार्थ तू आज घेऊन आली आहेस, पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. वाफाळलेल्या भातासोबत गरमागरम विदर्भ स्टाईल कढी गोळे लागतील एकदम भारी. चला तर मग करूयात घरच्या घरी. अमृता, आपण कढी गोळे करतोय आणि गोळ्यासाठी मी इथे ना हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे. साधारणतः 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ एक 3 तास भिजत घालायची. मी अशी चाळणीत ठेवून दिली म्हणजे पाणी निथळून जाईल आणि ह्याला वाटून घेणार आहोत. अच्छा. डाळ जर का व्यवस्थित भिजली गेलेली असेल ना, तर ती छान वाटल्या जाते आणि मग गोळे पण छान येतात त्याचे. आता हरभऱ्याच्या डाळीऐवजी कोणी कोणी तुरीची डाळ पण वापरतो. हो आणि तेही तुम्ही वापरू शकता. हो, पण खूप जणांना तुरीच्या डाळीने पित्त होतं. हो, त्याच्यामुळे नाही, हरभऱ्याच्या डाळीची चव ना तुरीच्या डाळीपेक्षा छान लागते. हे आपण वाटून घेऊया. आपली जी डाळ आहे ती व्यवस्थित आपण वाटून घेतलेली आहे आणि डाळ वाटताना ना पाणी घालायचं नाही. आणि अमृता, डाळ जर का छान भिजलेली असेल ना, तर तुम्हाला पाणी घालायची गरजच पडत नाही. आणि जर पातळ झालं तर मग तुम्ही गोळे कसे करणार? त्यामुळे पाणी न घालताच डाळ वाटून घ्यायची आहे. म्हणजे मला जेव्हा तू कढी गोळे म्हणालीस मनीषा, मला असंच वाटलं की आपण जे साधे बेसन पिठाचे गोळे करून कढीत सोडतो तीच रेसिपी तू दाखवतेस. नाही नाही, ह्याच्यातही खूप व्हरायटी आहे. तुम्ही तुरीची डाळ वापरू शकता, मुगाची डाळ वापरू शकता. अच्छा. ओल्या तुरीच्या दाण्याची पण कढी गोळे छान होतात. अच्छा. बरं, आता काय करूया, सगळे सुके मसाले आपण ह्याच्यात ऍड करूया. चवीनुसार हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडस जाडसर कुटलेला लसूण, बारीक कापलेली कोथिंबीर आणि 4-5 कढीपत्त्याची पानं ना अशी तोडून घालायची. चवीपुरतं मीठ आणि चमचाभर तेल. तेल का, तर तेलाने ना गोळा खुसखुशीत होतो, तो बठ्ठर होत नाही, म्हणून आपण तेल घालतोय. आता काय करायचं, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मनीषाच्या तोंडातून एक शब्द आलेला आहे, तो म्हणजे बठ्ठर. आता मला सांगशील बठ्ठर म्हणजे काय? बठ्ठर म्हणजे गोळा जो आहे तो घट्ट होणार नाही. अच्छा. आणि तेलाने थोडासा गोळा ना खुसखुशीत होतो. अमृता, आपण ज्या भागातले असतो ना, ती भाषा आपल्या तोंडातून जात नाही आणि खरं तर ती आपली ओळख असते. हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण कढीची तयारी करूया. अमृता, तू कढई गरम करत ठेव. हो. आता मी इथे ना गडवाभर ताक घेतलेला आहे. आपण काय करूया, ताकाला ना बेसन लावून घेणार आहोत. बरं, आपण नॉर्मली कढी करताना जसं बेसन लावतो ना, तेवढ्या प्रमाणात नाही लावायचं, थोडंसं कमी लावायचं. कारण की आपले जे कढी गोळे आहेत त्याने पण ना व्यवस्थित घट्टपणा येतो ताकाला. अच्छा. म्हणून 2 चमचे फक्त मी बेसन घालते आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते. तू ही गावाकडची रेसिपी म्हणतेस मनीषा, मला आवर्जून सांगावं वाटेल की गावाकडचं ताक ही खूप छान लागतात चवीला. म्हणजे जवळपास सगळ्यांकडेच घरी गाई म्हशी असतात. हो. आणि ताजं दही, ताजं लोणी आणि ताक, म्हणजे ती शहरात टेस्ट तुम्हाला कुठेही मिळणार नाही मिळत. आपण फक्त 2 चमचे बेसन यात घातलेलं आहे आणि ताक आणि पाणी असं दोन्ही मिळून गडवाभर आहे. तुमचं ताक किती आंबट आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला. अमृता, कढई गरम झालेली आहे. तेल देऊ? नाही, तूप. अरे बापरे, तुपाची फोडणी? हो. कढीला ना कधीही तुपाचीच फोडणी छान लागते बघ. आता तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आता इथे आवडीनुसार मी इथे हिरवी मिरची ना जाडसर कुटून घेतलेली आहे. तर 5-6 हिरव्या मिरच्या मी इथे कुटून घेतलेल्या आहेत, त्या पण आपण ताकात मिक्स करणार आहोत. आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिक्स करून घेऊया. तूप जे आहे ते आपलं गरम झालेलं आहे. आता इथे मी अर्धा चमचा मोहरी, त्याच्यानंतर लसूण आणि अद्रक ची पेस्ट आहे. पेस्ट म्हणजे भरड आहे. 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं, 10-12 कढीपत्त्याची पानं. कढीला ना अमृता कधीही लसूण जो आहे तो खरपूस भाजू द्यायचा, म्हणजे तो असा अलगद वर आला ना की कढीला बघ छान चव येते. अमृता, 1 चमचाभर हिंग घाल. बस बस बस.
आता याला छान व्यवस्थित परतून घेऊया आपण. अमृता, लसूण जो आहे बघ व्यवस्थित लाल रंग आलाय. हो. आता काय करायचं, चवीपुरती हळद आता मिक्स करूया आणि आपलं जे ताक आहे ते ह्याच्यात घालूया. अच्छा. पाणी थोडंसं पाणी लागेल, अच्छा. कारण की ही कढी आपण जशी नॉर्मली कढी करतो ना त्यापेक्षा थोडीशी पातळ कढी आपण करणार आहोत, कारण की आपले जे गोळे आहेत त्याने कढीला घट्टपणा येणार, म्हणून कढी काय करायची थोडी पातळ ठेवायची. आणि लागेल तसं पाणी याच्यात ऍड करूया. आता चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर. आंबट गोड हवी असेल तर त्या हिशोबाने घाला, आणि अगदी चवीपुरती घालायची असेल ना तर अर्धा चमच पण बस होते. आणि जे आमच्यासारखे आहेत ज्यांना साखर आवडत नाही कढीत, त्यांनी नाही घातली तर चालेल? नाही घातली तरीही चालेल. आता कढीला काय करू आपण, एक उकळी येऊ देऊ आणि मग ह्याच्यात गोळे सोडणार आहोत. अमृता, कढीला बघ उकळी आलेली आहे. हो. आता काय करायचं, गॅस जो आहे तो थोडासा मध्यम करायचा. अच्छा. हा, आणि आता हे जे आपले गोळे आहेत असे गोळे करून कढीत सोडायचे. म्हणजे हे डायरेक्ट आपल्याला कढीत सोडायचे? हो. गोळे करत असताना ना आकार थोडासा असा मध्यम ठेवायचा. खूप जास्त असे मोठ्या आकाराचे गोळे नाही करायचे, कारण शिजल्याच्या नंतर ना गोळाचा थोडासा आकार मोठा होतो. हा, त्यामुळे अशा या साईजचे गोळे व्यवस्थित आहेत. एक वेगळीच रेसिपी आहे ना मनीषा ही. तुला कोणी शिकवली ही? ही माझ्या सासूबाईची स्पेशालिटी आहे. अच्छा. कारण की त्यांना कढी गोळे खूप छान करतात, आणि आमच्या घरी कोणीही येऊ दे त्यांच्याकडे एक फरमाईश असते ती म्हणजे कढी गोळ्याची. म्हटलं चला आपल्या प्रेक्षकांना पण कढी गोळे दाखवूयात. जसे जसे गोळे शिजतील ना तसे ते आपोआप वर येतील. हो, आलेले आहेत म्हणजे. हो. आता काय करायचं, गॅसची स्पीड कमी करायची आणि एक 10 ते 12 मिनिटं आपण याला शिजू देणार आहोत. तू म्हणालीस तसं हे बघ, गोळे थोडेसे फुलले हो. पण आहेत, आकाराने मोठे झाले. हो. अमृता, आपले जे कढी गोळे आहेत ते शिजत आहेत, तोपर्यंत कढी गोळ्यासोबत लागणारी जी आपली लाल मिरची असते ना तळलेली, ती आपण करून घेऊयात. आपली लाल मिरची म्हणजे? मला नाही माहिती ती मिरची कशी खायची आहे. मला माहितीये, तुम्ही जर का कढी गोळे पहिल्यांदा बघत असाल आणि खात असाल तर कढी गोळे कसे खायचे ह्याची एक पद्धत आहे, ते मी तुम्हाला दाखवते. पहिले जरा तू गॅस लाव. अरे बापरे, म्हणजे ही खायची सुद्धा एक पद्धत आहे? म्हणजे काय, आणि तेल घाल. अच्छा, म्हणजे फक्त तू मिरची घालून फोडणी घालणार आहेस ना? नाही नाही नाही, थांब जरा, पेशन्स ठेव, मी सांगते तुला. तू जर विदर्भात गेली ना अमृता, तुला प्रत्येक घरात तळलेली मिरची आणि मोहरी तर तेल प्रत्येकाच्या गडूमध्ये ठेवलेलं असतंच. तेल तापलेलं आहे. अमृता, एक चमचा भर ना मोहरी घाल. फक्त मोहरी ना? हो, फक्त मोहरी. आणि 4 ते 5 ह्या लाल मिरच्या, सुक्या लाल मिरच्या आहेत. गॅस बंद करायचा. हे बघ लगेच ह्या लाल होतात. हो, लगेच लाल होतात. जी फोडणी आहे ती आपण काढून घेऊयात. 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. आपले गोळेही सगळे वर आले आहेत, म्हणजे गोळे शिजले गेले आहेत बघ. हो. एकदम हलके होतात आणि ते वर येतात बघ. गॅस बंद करायचा. आणि कढीलाही घट्टपणा आलाय म्हणजे तू म्हणालीस तसं. बारीक कापलेली कोथिंबीर. अमृता, आता तुला ना मी कढी गोळे कसे खायचे हे पण सांगते. हा, असा गोळा घ्यायचा आणि मिरची घ्यायची. आता मिरची काय करायची, अशी हाताने कुचकरायची, म्हणजे त्या मिरचीचा खरपूसपणा ती जी चव आहे ना त्याने त्या कढी गोळ्याची चव अजून वाढते. अच्छा. आता हा गोळा गरम आहे, तर तो असा हाताने कुचकरायचा, असा मिरचीत मिक्स करायचा आणि वर त्याच्यावर एक पळीभर कढी घालायची आणि भात आणि कढी गोळे असा ताव मारायचा. आता गोळे आपण सर्व करूया. आणि ही चुरचुरीत फोडणीची मिरची. अशी मिरची कुस्करून जो मनीषाने कढी गोळा खाऊ घातलाय, म्हणजे मी आत्ताच चाखलाय, सांगते चव अगदी भन्नाट आहे. तुम्ही नक्की करून बघा. अमृता, आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत ना ती त्याच पद्धतीने खाल्ले ना की त्याची चवही ना ती तशीच लागते. हो हो. असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला इथे दाखवत राहू, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत रहा किचन क्वीन.